आजची तारीख आहे 5 मार्च 2026 आणि आजचा आपला जो पालखीचा पल्ला होता तो होता गणेशवाडीकडे. बस बेरीज पडलीस तरी चालेल. अच्छा, ही टोपी कुठून टाकलीस? बस शुभम आला तर टेन्शन नाही आपल्याला. अर्धा तिकडे झाली मग एका माझी भाजी. बघा या माणसाला बघून घ्या. ध्यान से देखील लडके कोण आहे साथीदार? तुमचा साथीदार कोण आहे? ओके, बिया चोईचा साथीदार इथं भेटलेले आहेत. हे हो, तुमचा चेहरा दाखवा. आमचा पिशूत बघा बिया काय नाही. वाई गार डोंगराची आव्हान बायला तोच नागार. वाई गार डोंगराची आव्हान बायला तोच नागार. देवम्माय देवीला विनवते देवम्माय. जा जा जा, मी काढतो. कॅमेरा दे माझ्या. 10 रुपये किलो 10 रुपये किलो 8 किलो 50 रुपये दो. तो काही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच करा. हो टेमकर टेमकर माहिती आहे ना, सांगितलं तर विसरू नका. घ्यात राहा आज माझा आता कसं हलवायचं? मोठी मोठी जागा रे, मोठी जागा ह्याच्या उभा राहायच्यावर बांबूवर. राधिकेने विचार केला जमून मेरा बाजाराला. चला चला, राधिकेने विचार केला जमून मेरा बाजाराला. चला, राधिकेने विचार केला जमून मेरा बाजाराला. चला चला, राधिकेने विचार केला जमून मेरा बाजाराला. चला चला, गोपी कांता मेरा
नंगाच्या पाण्याला नारी निघाल्या, नंगाच्या पाण्याला घागरी घेतल्या, डाव्या भुजेवरी घागरी घेतल्या, डाव्या भुजेवरी टोले तराकले, डाव्या बावशावरी टोले तराकले, डाव्या बावशावरी चिंपन बोलवा माहेरच्या सासरी, चिंपन बोलवा माहेरच्या सासरी, चिंपन घालावे मोत्याची ओ आण, 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 चिंपन घालावे मोत्याची ओ आण. देव देव अरे म्हणून माझ्या चॅनलला व्ह्यू काय येत नाही ह्याच्यामुळे. मग शर्वीर आज आपण कुठे गेलो होतो? ओके. आणि तुला माहिती आहे का जो काय झाला गणेशवाडीत मी दुपारी आलो आणि मेमरी एवढी फुल झाली होती की काय शूटिंग करता आज आली नाही. तर आज आपला असा प्रयत्न असणार आहे की ज्यांनी ज्यांनी शूटिंग केलं त्यांच्याकडनं आपण व्हिडिओ कलेक्ट करणार आहोत आणि हा व्हिडिओ आपण बनवणार. तर आता तुला काय वाटतं कोणाला पकडू गणेशवाडीतला अशा माणसाला की ज्याच्याकडे सर्व रेकॉर्डिंग असेल? कोण नाही बघ आता सर्वात एक महत्वाचा म्हणजे महेंद्र. जिथे जिथे कमी पडतो तिथे आपला महेंद्र भेटतो. महेंद्र तू सकाळपासून होतास ना गणेशवाडी? मग तू काय थोडीशी ते रेकॉर्डिंग केलीस की नाही? खूप केले ना. ओके तू मला देशील ना? आज देणार नक्की. मी तुला चॅनलमध्ये क्रेडिट देईन आणि तो चॅनल माझा नाही, तो चॅनल आपल्या सर्वांचा आहे, तुझा पण आहे, आपल्या सर्वांचा आहे. हां. माझा पण आहे.
खरंच मस्त प्रमाणे व्हिडिओ झालेले आहेत. तुम्हाला मी शेअर करतो. बरं लिंक पाठवली जाईल ओके. आणि ती तुम्ही आणि पुढच्या वेळेला शिमग्यातल्या टोप्या ज्या काय असतील प्रमोशन हे आम्ही आमच्या चॅनलवर करू, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतील. ओके. आणि तुम्हाला मागे तुम्हाला एक चेहरा दिसत असेल, तो चेहरा तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघाल की तो चेहरा पालखीसोबत नाही ना खेळ्यांसोबत आहे. तो चेहरा आपल्याला झाडावर दिसेल आणि विशेष करून काजूच्या झाडावर दिसणार आहे आपल्याला. मयूर इकडे मयूर. आणि मयूर तू काय काय तुझ्या आजच्या दिवसाची कमाई दाखव आम्हाला, काय याच्यामध्ये. बघा आता खरं तर एका वेळेची भाजी माझी झालेली आहे खाली. ओके ओके ओके. खरं तर मयूर रसिक प्रेमी आहे खूप, म्हणजे निसर्गाचा तो पूजक आहे आणि त्याला निसर्गातल्या फळभाज्या वगैरे खायला जसे आम्हाला पण आवडतातच. पण 1000 रुपये किलोवाली भाजी सध्या आम्हाला परवडत नाही, ती मयूरने ते साध्य करून दिलं आहे. मयूर काय वाटतं तुला, तू आज बिया जमवलास, मजा आली की नाही तुला, लहानपणाची आठवण आली की नाही. मग आता ती भाजी तू एकटा बनवणार आहेस की घरी आईला सांगणार बनवायला. ही भाजी मला तर कापता येत नाही. ओके आता आईला सांगेन घरी जाऊन कापायला, त्यानंतर मग भाजी होईल. ठीक आहे ठीक आहे. आपण जाऊ मयूरच्या घरी जाऊन आस्वाद घेऊ. मयूर छोटासा व्हिडिओ बनवलाच, कारण त्यांनी गेल्या वर्षी आंब्याचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यांनी आंब्याचा व्हिडिओ दाखवून आमच्या सगळ्याच्या तोंडाला पाणी सोडलं होतं आणि आता तो तसंच त्याप्रमाणे काजूची भाजी दाखवून आपल्या तोंडाला पाणी सोडणार. बरं सांग तुझा नंबर सांग. हाय पेरिकल की सिलेंड्रिकल आहे, साधाच आहे ना. कार्ड आहे ना तुझा, कार्ड दाखव मला. ह्याला कशाला घेतलं आतमध्ये सोबत दादा कोणा होत संकेत. आपल्यासोबत दादा आहे नाच्या पोऱ्या. जोरा काय वाटतं तुला, आज नाचून कसा वाटला. आज चवली किती भेटली तुला आज. हा तरी पण 100-200 रुपये जास्त, 500-1000. आज बक्षीस किती भेटलं तुला, लय भेटला. अरे तू सांग, आम्ही काय मागणार नाही, चायनीजला नाही येणार. हे सर्विस झालं, उचलून घे जरा, उचलून घ्यायला जरा घे रे, दमतात रे पोरं. आम्ही पण नाचवायचं, आम्हाला माहिती आहे, आम्ही बघायचो आम्हाला कोण उचलून घेतोय काय. नाही नाही पकड तू तू पालखी पकड, पालखी पकड. आमचा तो वय नाही रे पालखी पकड. तू आता अंग काढतोय. अरे नाही रे मी तुला पालखी बोललो. अरे खरंच खरंच एवढी जाऊ. हा मनूजा ना आला. किरण तुझा तर ताजा दम आहे, हात लावायला जा. मग काय वाटतं तुला शिमग्याला येऊन. एकदम भारी वाटतंय. पायरी सांग जरा. वाघोबा तुझी लय आठवण काढली आम्ही. ए महेंद्र ढोल वाजवायचे आहे ना, चल ढोल वाजवायचे आहे ना. नाही पहिला उचललास ना की तू पहिला बंद कर, दुसरा उचल. हा तुला कसं वाटतं वाजवायला, मजा येते की नाही. मजा येते. किती स्वर शिकलास, एक स्वर शिकला की नाही. बस हा आता विग्या शिकतोय. मग पुढच्या वर्षी विग्या वाजवणार. विग्या पुढच्या वर्षी तू ढोल्यात जमावशील ना. डोळ्यात जाऊ. ओके.
अलब्यापेक्षा पण नरम. आलाय ना. किशोर तुझ्याकडे देतो तू नाही बोल. किशोर हे घरातून तिथे बाहेर पडशील बाहेर आले. यशवंता मी आंघोळ करतो बाळू पण किशोर फक्त घ्यायची ऍक्शन करतो. त्याला नको पाहिजे होता तो पण हे घे मी पण घेणारच नाही फक्त ऍक्शनच आहे. यशवंताला दे. झालं सर्वांना देऊ. चुमा 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 नाचू लागला गणगौरीचा रंगला. चुमा 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 नाचू लागला गणगौरीचा रंगला. धरून बसाचा के करून यावे जरा फिरून नवीन विषय कर. नेम धरून बसाचा के करून यावे जरा फिरून नवीन विषय कर. नेम धरून बसाचा के करून यावे जरा फिरून नवीन विषय कर. नेम धरून बसाचा के करून यावे जरा फिरून नवीन विषय कर. नेम धरून बसाचा के करून यावे जरा फिरून नवीन विषय कर. नेम धरून बसाचा के करून यावे जरा फिरून नवीन विषय कर. दोन हातात जरा दोन आयंगाल. दोन हातात जरा दोन आयंगाल. दोन हातात जरा दोन आयंगाल. लग बग माझ्या राजाची गडचे चोरी राजाचे गाडी गुंगराची
देशासाठी कोणासाठी का हे सगळं आलं पाहिजे. नक्कीच. कधी सुरुवात झाली? मोठा वाला काय तू आता दुपारनंतर आलाय तर तुझं काय मत आहे? फक्त खायला आलाय तो? घरात जाऊन आलो जेवून घरात जाऊन आलो का आता एकदम जोरात बोलायचं आहे गाणी बोलत
वैशाली
पप्पा कोण रे? मी बघतोय दांडा मोठा भेटतो पप्पा ना? नाही भेटत त्याच्यात भेटतो पप्पा नाही का? फुल पेटवलेले हो हो. आई मी काय द्या? खाल्ले घ्या काय होतं आज सर्वांना माहित आहे की प्रतिवर्षाप्रमाणे ज्यावेळेस आपल्या यादवाडीमध्ये पालखी सोहळा असतो आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार आपली शिवजयंती म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तिथीनुसार आहे. आपण ती जयंती 19 फेब्रुवारीला आपण पाहतोय सगळीकडे धूमधडाक्यामध्ये आपण साजरी करतो. परंतु या शिमगा उत्सवामध्ये तिथीप्रमाणे ती दुसरी जयंती आपण या ठिकाणी येते तिथीप्रमाणे तशी जयंती आज आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रतिवर्षाप्रमाणे गेल्या वर्षी देखील आपण श्री दिलीपजी लोंढे साहेब यांच्या घरी इथे आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन केलेली आहे आणि त्या प्रतिमेला मानवंदना आपण आज आपल्या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने देणार आहोत. तर तत्पूर्वी एक छोटासा कार्यक्रम म्हणजेच या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन आणि या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार सर्वप्रथम या ठिकाणी अर्पण करणार आहोत. तरी मी सदस्य नरेशजी घरटकर साहेब
त्याला मी विनंती करेन. त्याचबरोबर उत्कर्ष विकास मंडळ उंदर जाधववाडी सर्व कार्यकारिणी आणि त्याचबरोबर महामाई ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या सहमताने या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण आपली लाइटिंग फिटिंग होईल. संकेत दे घ्या. संकेत शिवजयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी 2 श्रीफळ आपण वाढवणार आहोत आणि हे श्रीफळ वाढवण्याची मी विनंती करेन. आपल्या महामाई ग्रामस्थ मंडळ मुंबई अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा आज वाढदिवस आहे ते सर्वांना माहीत आता पडलेलंच आहे असे सन्माननीय संजयजी जाधव आणि त्याचबरोबर आपले एक वरिष्ठ सल्लागार म्हणून नेहमीच आपल्याला सहकार्य करणारे सकारामजी मांजरेकर साहेब यांना मी विनंती करेन आपण पुढे यायचं आहे आणि या ठिकाणी आपण हा श्रीफळ वाढवायचा आहे. तर गारद देण्यासाठी मी संकेत जाधव यांना विनंती करेन की हे गारद आपण द्यायचे आहे. वज्रतुडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती भूपती जलापती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैष्टित न्यायालंकार पंडित राजनीती धुरंधर शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस स्वर्ण सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित राजगोविंद सरोज रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर जय भवानी जय शिवाजी. हो दादा दादा डोळे चिडव. त्यांच्या घरात उभं होणार. त्यांच्या घरात उभं होणार मोठी देवी त्यांच्या घरात तरी काव्य आहे ना काव्याकडे ना काव्याकडे बाय 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 करते बाय काव्य आहे ना बाय बाय नाही ओवरला बाय बोलते बाय सावका ना काव्या कर मग 5 जण होतील. ये ना पुढं बरं
यांचं म्हणणं आहे की त्यांना मुलगी झाली आहे म्हणजे साक्षात मामाई देवी घरी आली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की मामाई देवी माझ्या अंगणात खेळत आहे हे गाणं झालं पाहिजे. सात रंगारी सात रूपानी सात रूपानी पालखी आईची सजूनी आई गावदेवी नाचत आली माझ्या अंगणी आई गावदेवी नाचत आली माझ्या अंगणी आई गावदेवी नाचत आली माझ्या कुमारी संविज्ञा दीपेश लोंढे यांनी हिचं म्हणणं आहे की ती पहिल्यांदाच खेळ बघते तमाशाचा तर तिच्या नावाने दोन्ही नाचापोरांना बक्षीस दिलंय. खेळी मंडळी यांचा आभारी. संपत्ती दया सावी अम्मावरती नादावे 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 संपत्ती दया सावी अम्मावरती. हे एक दिवस चालतो. अगं मी बोललो काकी नाही बोललो मीच बोललो. योगेश बोला आतमध्ये गेल्यानंतर की नाही हे फोटो काढतोय बघा. त्या अनिकेतला दे रे दोन
झाल्या सुद्धा सुद्धा वाटतं. सेम आवाज आहे वेगळा, सेम बोलायचं ताल.
कसं वाटलं आपलं? मला 4 दिवस झाले, मी खूप मेहनत केली यासाठी, खूप म्हणजे खूप रक्ताचं पाणी केलंय. देवाची पालखी खांद्यावर घेतल्यानंतर असं खांदा कधी जड वाटलेला नाही. आजच्या दिवसामध्ये मला कधी किती पालखी जड झाली. आम्ही बिना चपलाचा फिरतोय, बिना चपलाचा फिरतोय. तरी पण म्हणजे काय असं आता नाही बंद झाली.